छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दहेगाव भरवस फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास तिघा अनोळखी व्यक्तींनी चाकू आणि लोखंडी गजाचा धाक दाखवून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यासह त्यांच्या सहकाऱ्यांची लूट केल्याची घटना सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली। यावेळी आरोपींनी रोख रकमेसह 2 मोबाईल असा सुमारे 51,000 रुपयांचा ऐवज जबरदस्तीनं हिसकावून नेला। तसेच एका व्यक्तीची 20,000 रुपये किमतीची यामाहा FZ दुचाकीही चोरून नेली। या प्रकरणी पेट्रोल पंप ऑपरेटर जनार्दन शिवाजी गांगुर्डे राहणार वाकी खुर्द तालुका चांदवड यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादीनुसार दहेगाव भरवस फाट्याजवळ तिघा अनोळखी आरोपींनी संगनमत करून जनार्दन गांगुर्डे आणि त्यांचे सहकारी संजय भालेराव यांना चाकू आणि लोखंडी गजाचा धाक दाखवला। यानंतर आरोपींनी 500 रुपयांच्या 80 नोटा, 200 रुपयांच्या 20 नोटा आणि 100 रुपयांच्या 30 नोटा अशी रोख रक्कम तसेच 2 मोबाईल एकूण असा 51,000 रुपयांचा मुद्देमाल बळजबरीनं हिसकावून घेतला। यानंतर आरोपींनी गोंदेगाव येथील रामजू भयालाल पठाण गांगुर्डे यांच्या मालकीची काळ्या रंगाची यामाहा FZ मोटारसायकल MH15 GQ 6909 चोरून नेली। या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 255/2026 भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 309(4), 303(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते करतायत। नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक।